उद्या जर्मनीतील दारूची बाग बघायला जाणार असे सांगितल्यापासून आमचे कुलकर्णी एकदम अति उल्हासित असे झालेले दिसले. रात्री जेवल्यानंतर बाहेर 2 मीटरच्या बाल्कनीत शतपावली करताना ते काही गुणगुणताना मी ऐकलं. चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, दाराच्या बाहेर दारूची बाग, असावा सुंदर. कुलकर्णी, ओ कुलकर्णी, बंगला. कुठल्या कुठे काय कल्पना लढवतात. दारूची बाग म्हटलं म्हणजे तिथे काही शॅम्पेनची कारंजे आणि व्हिस्कीचे नळ नाही वाहत. सकाळी आम्ही उठून निघालो आणि बघतो तर कुलकर्णी आपल्या खोलीतून गायब. टेबलावर चिठ्ठी सोडून गेले होते. मी सकाळीच बसने गेलो आहे. आपली भेट दारूच्या बागेत. सकाळी सकाळी बिअर पिण्याबद्दल जर्मनांची ही परंपरा आपल्याला फार विचित्र वाटावी. इंग्लंडमध्ये कसे संध्याकाळी 5 वाजता कार्यालयातून कामगार सुटले की बिअरचे पब खचाखच भरतात. 6 वाजता फुटपाथवरून चालण्याची सोय नसते पब समोरून. मात्र रात्री 11 वाजेपर्यंत सगळं काही संपवून घरी जाऊन इंग्रजीत घोरतात. फ्रान्समध्ये त्याहून वेगळे. तिथे संध्याकाळी उशिरा 8 वाजता वगैरे टेबलावर वाईनच्या बाटल्या उघडतात आणि मध्यरात्र उलटेपर्यंत आपल्या बोबड्या भाषेत जीभ लुळी पडेपर्यंत बडबडतात. जर्मन लोकांचा मात्र या बाबतीत कहर. म्युनिक शहराच्या बवारियन राज्याच्या परंपरेत सकाळी 9 वाजता डुकराच्या सॉसेज बरोबर बिअर प्यायचे आणि 2 तासांनी 11 वाजेपर्यंत संपवायचे. आजकाल दिवसभर अगदी रात्री 10 वाजेपर्यंत बिअर पिण्यासाठी लोक येतात. मात्र सुरुवात अजूनही सकाळी 10च्या सुमाराला होते. आता कुलकर्णी म्हटले तर त्यांनी आजपर्यंत कधीही दारूला स्पर्श सुद्धा केलेला नाही असं ते म्हणतात हो मला. मात्र उभे आयुष्य कारकुनीत आणि कामाला जाण्याच्या रेल्वेच्या प्रवासात राजधानी एक्सप्रेस सारखे जलद संपायला आले. पेन्शन लागल्यापासून उरलेल्या थोड्या आयुष्यात उरलेले मोठे जग पाहण्याचा फार ध्यास घेतला आहे त्यांनी. मी सुद्धा कधी प्यालो तर संध्याकाळी जेवणाबरोबर. मात्र मला सुद्धा अशी जागा आणि परंपरा आईला दाखवायची होती. मला इथे यावेळी कॉफी मिळाली तर माझं नशीब म्हणेन. आता याला बिअर गार्डन असे का म्हणतात? अहो, तुम्ही बघितलं का, हजारो माणसं इथे येतात. या सर्वांना सामावून घेण्यासाठी मुंबई पुण्यातले सगळे बार जरी एकत्र केले तरी कमी पडतील. युरोपमधील कडक हिवाळा संपल्यानंतर छान गोंडस अशा उन्हात बसावे ही जर्मन लोकांची कल्पना माझ्यासारख्याला काखेतून घाम गळताना कशी कळणार हो? यासाठी अशा मोकळ्या बागेत एकत्र बसून बिअर सोबत खाऊन गप्पा मारण्यासाठी उभारलेल्या अशा प्रचंड जागांना बिअर गार्डन किंवा जर्मन भाषेत बिअर गार्टन असे म्हणतात. काही बिअर गार्डन एवढे मोठे आहेत की तिथे अंदाजे 8,000 लोक एका वेळी बसू शकतात. विचार करा, पुण्याच्या भारतनाट्यम मंदिरात जास्तीत जास्त 850 किंवा मुंबईच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात अंदाजे 1000 जागा आहेत. आता तुम्हाला थोडी कल्पना येईल. चला, माझ्या कॉफीची व्यवस्था झाली. इथे कॉफी पिणारा बहुधा या अथांग जनसागरात केवळ मीच एकटा असावा. तुम्ही पाहाल की इथे टेबले मोठी आणि प्रत्येक टेबलावर मोठ्या संख्येने लोक बसलेले दिसतात. भारतामध्ये आपण म्हणतो ना की आपल्याकडे मित्रपरिवार असतो, तर या ठिकाणी आपला परिवार हा आपला मित्र असतो. संयुक्त कुटुंबाची प्रथा इथे नसल्यामुळे कुटुंबे अशा ठिकाणी एकत्र येतात आणि मजा घेतात. आणि कुटुंबे म्हटली तर अशा ठिकाणी तुम्हाला कुटुंबातील लहान मुले सुद्धा दिसतात. ते जे काही बिअर सारखे दिसणारे पीत आहेत ती बिअर नसून त्या रंगाचे एक साधे पेय आहे. जर्मनीमध्ये कायद्यानुसार बिअर किंवा वाईन वयाच्या 14व्या वर्षापासून पिऊ शकता. मात्र वयाच्या 16व्या वर्षापर्यंत त्यांनी ती आपल्या पालकांच्या सानिध्यात असतानाच पिण्याची अशी अट आहे. 16व्या वर्षानंतर सुद्धा बिअर किंवा वाईन अशी हलकीच दारू पिऊ शकतात. व्हिस्की, वोडका अशा गोष्टींना पिण्यासाठी वयाचे 18वे वर्ष ओलांडण्याची गरज आहे. मात्र इतके पिऊन सुद्धा जर्मन लोकांचे आरोग्य सुदृढ कसे ही मला अजून न उमजलेली गोम. दारूने होणारे यकृताचे आजार जर्मनीपेक्षा
पाकिस्तानसारख्या देशात जेथे फक्त परवानाधारक आणि मुसलमान नसलेलेच दारू पिऊ शकतात, अशा देशात जास्त. हे असं कसं? मला आधी वाटले होते की कदाचित यांच्या आहारात तेलाचे प्रमाण कमी किंवा मसाले नाहीत म्हणून असावे. पण मग रोज जवळजवळ वाटी भरून चरबी यांच्या पोटात जाते. मग यांच्या उतरत्या वयात सुद्धा चांगल्या आरोग्याचे रहस्य काय? फ्रान्समध्ये सुद्धा तेच. इतके वाईन पितात आणि ताट भरून चरबीयुक्त चीज जिरवतात आणि त्यांच्याकडे हृदयविकाराचे प्रमाण मात्र कमी. हे काय गौडबंगाल आहे हे मला अजून कळलेले नाही. आता बघा, इतके जण एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी दारू पितात, मग यांच्यात भांडणे कशी काय होत नाहीत? आमच्याकडे इस्रायलमध्ये 20-40 तरुण तरुणींची स्विमिंग पूल पार्टी असेल तर डोक्यात चढल्यावर तिथल्या प्लास्टिकच्या खुर्च्या सुद्धा डोक्यावर पडतात. आणि ते सुद्धा इस्रायलमध्ये अनेकांना लहानपणापासून कसे आणि किती प्यावे याचे शिक्षण मिळालेले असून सुद्धा इस्रायलमधील वयस्कर लोकांना दारू प्याल्यावर वाद घालून भांडण करायला 4 मित्रच पुरे पडतात. मग इथे तर हजारो लोक एकत्र होते, मग ते हसत खेळत कसे? तुम्हाला काय वाटलं? आता यामागची कारणं आणि स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगणार आहे. अहो, मला खरोखर माहीत नाही. त्या बाबतीत विश्वसनीय असे संशोधन सुद्धा कुठे वाचनीय आले नाही. आता इथे तिथे यूट्यूबमध्ये किंवा व्हॉट्सअपमध्ये बघून मी काहीही सांगू शकतो तुम्हाला माहिती म्हणून. मात्र ज्या ठिकाणची परंपरा अथवा प्रथा आपल्याला खऱ्याने समजून घ्यायची असेल ना, तर त्यासाठी तिथल्या लोकांबरोबर काही काळ राहून समजून घेतले पाहिजे. आणि त्यासाठी थांबा जरा, माझ्याकडे बघत आहे. तर त्यासाठी तेथील भाषा सुद्धा आली पाहिजे. इंटरनेटवर इथून तिथून माहिती गोळा करून गोष्टी गृहीत धरायच्या आणि आपले काही तर्क त्यात मिसळायचे आणि त्यावरून लोकांना पटेल असे अनुमान ज्ञान म्हणून पसरवायचे, असा सगळा धंदा चालू आहे आजकाल. अहो, मी सांगतो तुम्हाला, मी ज्यू असून इस्रायलला स्थायिक होण्यापूर्वी मला खरंच वाटायचं की इस्रायलमधील सर्व लोकांना वयाच्या 18व्या वर्षानंतर अनिवार्य लष्करी प्रशिक्षण घ्यावे लागते. इस्रायलमध्ये राहिल्यानंतर काही महिन्यांनी कळलं की अरेच्या, 18व्या वर्षानंतर लष्करी प्रशिक्षणाला जातात हे खरे, मात्र केवळ 55%च, म्हणजे जवळजवळ फक्त अर्धे. तुमच्यापैकी काहींचा अजून समज असेल की सगळेच जातात म्हणून. तर असा असतो समज आणि ज्ञानातला फरक. जर्मनीतील संस्कृती आणि परंपरा कळण्यासाठी इथे येऊन काही काळ जर्मन लोकांच्या सहवासात राहिले पाहिजे. पण यावेळी ते काही शक्य नाही, कारण परवा आम्ही निघालो आहोत व्हिएन्नाला आणि यावेळी विमानाने नव्हे तर ट्रेनने. अरे मम्मी, बॅग भरायची राहिली अजून आपली.